चाळीसगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची भारतीय कपास निगम लिमिटेड छत्रपती संभाजीनगरकडून कशी निव्वळ थट्टा व चेष्टा केली जात आहे. चाळीसगाव तालुक्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस अल्पदरात कसा व्यापाऱ्यांच्या घशात घालायचा, त्याचे समीकरण व गोळाबेरीज पुढीलप्रमाणे. चाळीसगाव तालुक्यात एकूण 142 खेडे असून तालुक्याभरात 61,000 हेक्टर कपाशी लागवड क्षेत्र असून प्रति हेक्टर अंदाजे 23 क्विंटलचा उतारा बसतो. तळगाव येथे जिनिंग असून ती यावर्षी बंद आहे. प्रत्येक गावात सरासरी 10,000 क्विंटल कापूस आहे. सत्यम कोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड भोरस तालुका चाळीसगाव येथे दिवसाला फक्त 500 क्विंटल कापसाचा स्लॉट बुक व खरेदी केला जातो. दर हप्त्याला शनिवार व रविवार केंद्र बंद असते. शनिवार व रविवार वगळता म्हणजेच प्रतिदिन 500 गुणिले 5 म्हणजेच 2,500 क्विंटल इतका कापूस दर हप्त्याला खरेदी केला जातो. 2,500 गुणिले 4 म्हणजेच 10,000 क्विंटल इतका कापूस दर महिन्याला खरेदी केला जात आहे. ही जिनिंग डिसेंबर ते मे अखेरपर्यंत सुरू राहील. म्हणजेच एकूण 6 महिने ही जिनिंग सुरू असून 10,000 गुणिले 6 महिने म्हणजेच तालुक्यातील निव्वळ 60,000 क्विंटल कापूस खरेदी केला जाईल. आणि दुसरीकडे पाहता चाळीसगाव तालुक्यातून आज रोजी प्रत्यक्षात 14,20,000 इतका कापूस आहे. म्हणजेच 13,60,000 क्विंटल इतका कापूस CCI खरेदी करणार नाही. म्हणजेच 13,60,000 क्विंटल इतका कापूस शेतकऱ्याला कमी भावाने खाजगी व्यापाऱ्याला देणं आहे. CCIचा खरेदी दर 81,8,100 रुपये असून खाजगी व्यापाऱ्यांचा खरेदी दर प्रति क्विंटल 6,900 ते 7,000 आहे. या उलट पाचोरा येथे प्रति दिवस 1,500 ते 1,600 क्विंटल इतका कापूस खरेदी केला जात आहे. आणि एकाच वेळी 4 जिनिंग देखील सुरू आहेत. म्हणजेच चाळीसगावच्या कितीतरी अधिक पटीने पाचोरा येथे कापूस खरेदी केला जात आहे. चाळीसगाव येथील कापूस उत्पादक शेतकरी पाचोरा येथे देखील कापूस विक्री करेन, परंतु वाहतूक खर्च आणि वेळेचा अपव्यय होत असल्याने टाळतो. बहुतांश शेतकऱ्यांचे कागदपत्रांअभावी कपास किसान ॲपच्या सर्व्हरमुळे अथवा इतर टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे स्लॉट बुक होत नाहीत. अशावेळी CCIने 50% ऑनलाईन तर 50% शेतकऱ्यांचा कापूस ऑफलाईन खरेदी करण्यास काही एक हरकत नाही, परंतु प्रत्यक्षात असे होत नाही. तसेच सत्यम कोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड भोरस येथे प्रति क्विंटल कधी 3 तर कधी 12 किलो कत्ती मारली जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. कधी धडी ठेवून तर कधी कामगाराला उभे करून हा कत्ती मारण्याचा प्रयत्न CCI बोरसकडून केला जात असल्याची शेतकऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. कत्ती मारण्याच्या प्रयोगामुळे रोजच CCIकडून हजारो रुपयांची शेतकऱ्याकडून बेहिशोबी ऑफलाईन ऑफ द रेकॉर्ड अशा पद्धतीने लूट केली जात असल्याचीही चर्चा आहे.